तर पहा, हे विधान ओळखा, सत्य असत्य यावर आधारित जे काही प्रश्न असतात ते महत्त्वाचे असतात विद्यार्थ्यांनो, कारण हे गुणधर्मावर आधारित असतात. तर या प्रश्नाच्या तयारीसाठी तुम्हाला गुणधर्म पाठ असणं हे आवश्यक आहे. तर आता पहा, ज्या वस्तूची लांबी, रुंदी, उंची ही तिन्ही मापे मोजता येतात त्यांना त्रिमितीय वस्तू म्हणतात. तर पहा, हे विधान बरोबर आहे. 5 चौरसांची घडण म्हणजे पेंटॅमिनो होय, हे देखील विधान बरोबर आहे. फक्त लांबी व रुंदी असणाऱ्या, जाडी नसलेल्या किंवा नगण्य जाडीच्या वस्तूंना द्विमितीय वस्तू म्हणतात, हे देखील विधान बरोबर आहे. द्विमितीय वस्तूचा त्रिमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण होय. तर पहा, हे विधान चुकीचे आहे. तर द्विमितीय वस्तूचा त्रिमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण असं होणार नाही, म्हणून हे आहे असत्य विधान. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, रुचितला 900 किलोमीटर अंतर जायचे आहे, ते पूर्ण करण्यासाठी अजून 110 भाग अंतर बाकी आहे, तर त्याने किती अंतर पूर्ण केले आहे असं विचारले. तर पहा, अगदी सोपा प्रश्न विद्यार्थ्यांनो. तर पहा, 110 भाग अंतर बाकी आहे असं म्हणलेलं आहे. याचाच अर्थ काय, 900 किलोमीटरचे एकूण 10 भाग केलेले आहेत, मग त्यापैकी 9 भाग त्याने पूर्ण केलेत, 10 पैकी 1 भाग बाकी आहे. याचाच अर्थ काय, 9 भाग त्याने पूर्ण केलेले आहेत. पहा विद्यार्थ्यांनो, 900चे आपल्याला 10 समान भाग करायचे आहेत. मग पहा किती आलेले उत्तर, 90 किलोमीटर. मग आपल्याला पहा काय सांगितलंय, 110 भाग अंतर बाकी आहे, तर त्याने किती अंतर पूर्ण केले हे विचारलंय आपल्याला. म्हणजे 1 भाग अंतर त्याचं राहिलेलं आहे, म्हणजे 90 किलोमीटर आणखी त्याला चालायचं राहिलंय, परंतु आपल्याला विचारलंय की त्याने किती अंतर पूर्ण केले. मग त्याने एकूण 9 भाग पूर्ण केलेत, मग किती पैकी, 10 पैकी, आणि गुणिले 100 असं आपल्याला करायचंय. मग 10 10 100, 9 10 90, 90% भाग त्याने पूर्ण केलेला आहे. अगदी सोपा प्रश्न होता विद्यार्थ्यांनो. तर पहा, 4 नंबरचा पर्याय इथे येणार आहे, हेच असणार आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. तर पहा, 1 भाग अंतर बाकी आहे, याचाच अर्थ काय, 9 भाग त्याने पूर्ण केलेत, म्हणजेच 90 किलोमीटरचा 9 भाग म्हणजे 810 होतं. मग 810 भागिले 900 गुणिले 100 जरी केलं तरी उत्तर 90%च येतं. कोणत्याही पद्धतीने तुम्ही याचं उत्तर हे काढू शकता. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, खालील एका वर्षात प्रत्येक महिन्यात कोणतरी एक वार कमीत कमी 5 वेळा येतोच, तर ते वर्ष कोणते असू शकेल. तर जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचं पॉईंट आहे की 5 वेळा येणारे वार. तर पहा, 31 दिवसाचा महिना असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचा वार 5 वेळा येतो. 30 दिवसाचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचा वार 5 वेळा येतो. आणि 29 दिवसाचा महिना असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. आणि हे कधी होतं, लीप वर्षामध्ये. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, पर्यायातून लीप वर्ष शोधायचं आहे की कोणतं आहे, आणि तो असणारे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. तर आता पहा, 2100. तर पहा, हे काय आहे, सेंचुरी इयर आहे. मग आता आपल्याला हे शोधायचं आहे की हा लीप आहे का नाही. तर असे जे काही साल असतात ते आपण कसं शोधायचे, तर त्याला 400 भाग घालायचे, 400 भाग घालायचे. मग चेक करायचे की याला पूर्ण भाग. पहा, 4 5 20, बाकी 1 राहतं, याचाच अर्थ 2100 हे काय आहे, सामान्य वर्ष. हा लीप वर्ष नाही, हा लीप वर्ष होणार नाही. त्यानंतर पहा, पुढील जो काही साल आहे तो पाहूयात. 2068 आहे, 2068. मग या पहा, हे 68लाच आपल्याला भाग घालून बघायचं आहे. मग पहा, 4 1 4, 2 राहिले, 4 7 28. म्हणजे पहा, इथे बाकी शून्य येत नाही, याचा अर्थ काय, हा काय आहे, लीप वर्ष. कारण इथे पूर्ण भाग गेलेला आहे, बाकी शून्य आलेली आहे, म्हणून हे काय असणार आहे, लीप वर्ष. यालाच आपल्याला गोल करायचं आहे. पहा, इथे 4 भाग जाणार नाही, 4 1 4, पुन्हा 2 राहतात, 26 तिथे 4च्या पाड्यामध्ये येत नाही, आणि 22 देखील येत नाही. म्हणजे पहा, हे देखील काय आहे, सामान्य वर्ष आहे. हा सामान्य वर्ष आहे आणि हे लीप वर्ष आहे. म्हणजे लीप वर्ष आपल्याला निवडायचं आहे, कारण लीप वर्षामध्ये फेब्रुवारीमध्ये 29 दिवस येणार, आणि कमीत कमी प्रत्येक महिन्यामध्ये एक तरी वार 5 वेळा येणारच. हे कधी होणार आहे, फक्त लीप वर्षामध्ये होणार आहे. कारण सामान्य वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतात विद्यार्थ्यांनो, आणि त्यावेळेस काय होतं, 28 फेब्रुवारीचा महिना जो काही 28 दिवस असतो सामान्य वर्षातील, तिथे त्या महिन्यातील प्रत्येक वार 4 वेळाच येणार, 4 वेळाच येणार. कारण एक आठवडा 7 दिवस असतो, 7 चोक 28. अशा पद्धतीनं 28 दिवस असतील तर प्रत्येक वार 4 वेळा येणार आहे, आणि 29 दिवस आल्यामुळे 1 तारखेचा वार, 1 फेब्रुवारीचा वार तिथे 5 वेळा येणार आहे. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर पहा, भाज्य पा दिलेला आहे, भाग की दिलेला आहे, भाकर देखील दिलेला आहे, भाजक आपल्याला काढायचे. मग आपल्याला सूत्राचा वापर करायचा आहे, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. मग आपल्याला भाजक काढायचं आहे, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, भाज्यमधून बाकी आधी वजा करायचं आहे. 3660 मधून बाकी वजा करायचं आहे. मग किती येणार आहे, 3640 येणार आहे, आणि याला आपल्याला काय करायचं आहे, भागाकारनं भागायचं आहे. भागाकारनं भागायचं आहे, म्हणजे आपल्याला उत्तर हे मिळणार आहे. मग आता आपल्याला हा भागाकार करायचा आहे. मग पहा, 364 आहे,
104 आहे, मग याचं काय करायचं आहे, 3 पट आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे 3 पट गेल्यानंतर पहा काय येणार आहे, 104, 4 ते 12 2 हातचा 1 होणार आहे, 1 ते 12 येणार आहे आणि 3 1 3 312 होणार आहे. मग 364 मधून 312 आपल्याला वजा करायचं येतं. मग पहा 2 5 आणि 0, 520 आलेलं आहे. मग आता 520 पहा आपल्याला करायचं आहे. 304 गुणिले आपल्याला 5 करून बघायचे. 4 5 20 0, मग पाहिजे 0 येणार आहे आणि 5 1 5 म्हणजे 5चा भाग बसला. याचाच अर्थ काय, उत्तर 35. म्हणजे भाजक काय निघालेलं आहे, 35 निघालेलं आहे. तरी सिम्पली कॅल्क्युलेशनवर आधारित प्रश्न होता, अगदी सोपा प्रश्न होता विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आता पाहूयात. 1 ते 100 मध्ये अशा 2 अंकी विषम संख्या किती आहेत ज्यांच्या एकक व दशक स्थानाच्या अंकांची अदलाबदल केली तरी ती संख्या विषमच राहते. तर पहा, एकक आणि दशक स्थानच्या अंकांची अदलाबदल केली तरी ती विषमच राहते असं म्हणलेलं आहे. मग पहा विषम अंक किती आहेत एकूण, 5, 1 3 5 7 9. मग पहा 11 होणार आहे, त्यानंतर 33, त्यानंतर 55 77 आणि 99. तर हे झाले 5. मग आपल्याला काय म्हणलं आहे, विषम संख्या अशा किती आहेत ज्यांच्या एकक आणि दशक स्थानाच्या अंकाचे बदल केले तरी ती संख्या विषमच राहते असं विचारलं आहे आपल्याला. मग आता आपल्याला काय करावं लागेल, असे आपले शोधायचे आहे. मग पहा 11 मध्ये काय येतं, 13 येतं. मग 11 मध्ये मग पहा 11 मध्ये 13, त्यानंतर 15 येतं, त्यानंतर 17, त्यानंतर 19. मग पहा किती झाले, 5 झाले. अशाच पद्धतीनं यामध्ये 5, यामध्ये 5, यामध्ये 5, यामध्ये 5, अशा पद्धतीने 5 किती होणार आहेत, असे 25 संख्या होणार आहेत. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, या पर्यायाला तुम्हाला गोल करायचा आहे. हा देखील सोपा प्रश्न होता. त्यानंतर पहा कल्पित सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, तर पर्यायामधील सगळ्या अपूर्णांकाचा अंश सारखा आहे का, तर पहा इथे सारखं इथे सारखं इथे सारखं आहे, परंतु इथे पहा हे 0 आपल्याला कॅन्सल करायचं आहे म्हणजे इथे सारखं होणार आहे. मग आता काय होणार आहे, जो काही अंश सारखा असेल तर छेदामध्ये जो अंक मोठा तो अपूर्णांक लहान असतो आणि जो अंक लहान तो अपूर्णांक मोठा असतो. याचाच अर्थ काय, 10 हा जो काही 710 हा जो काही अपूर्णांक आहे तो मोठा असणार आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. अशा पद्धतीने हे आहे याचं योग्य उत्तर.